प्रवाशांना चांगली व दर्जेदार सेवा देण्यासाठी व उत्पन्नात वाढ होण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अनेक योजना राबवल्या जातात। त्यामध्ये प्रवासी वाढवा अभियान, हात दाखवा बस थांबवा, मागेल तेथे बस, प्रासंगिक करारावर बस उपलब्ध करून देणे, त्यामध्ये शैक्षणिक सहल, लग्न कार्यासाठी, यात्रा काळात वारकऱ्यांसाठी प्रवाशांच्या मागणीनुसार बसेस उपलब्ध करून देण्यासाठी, तसेच प्रवाशाने एसटीनेच प्रवास करावा यासाठी प्रवाशांना शैक्षणिक संस्थांना एसटी प्रासंगिक करारावर करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे। हा सर्व आटापिटा केवळ एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून केला जात असताना स्थानिक पातळीवरील अधिकारी केवळ स्वतःचे आर्थिक हित सांभाळण्यासाठी एसटीच्या उत्पन्न वाढीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत असल्याचं चित्र वरुड आगारात पाहावयास मिळत आहे। वरुड येथून नागपूर, अमरावती, अकोला, अकोट, पांढुर्णा, छिंदवाडा, यवतमाळ, वर्धा, परभणी, नांदेड, भोपाळ येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे। वरुड नागपूर साध्या बसचे प्रवास भाडे 135 तर शिवशाही बसचे प्रवास भाडे 200 रुपये आहे। अमरावती वरुड मार्गावरील प्रवास भाडे साध्या बसचे 115 तर शिवशाहीचे प्रवास भाडे 165 आहे। यामुळे वरुड डेपोच्या उत्पन्नात दर दिवसाला लाखोची भर पडत आहे। वरुड डेपोतून दररोज 16,500 किलोमीटर अंतरावर गाड्या धावतात। त्या किलोमीटरमध्ये परभणी, नांदेड, यवतमाळ, अकोट, अकोला, नागपूर, अमरावती, पांढुर्णा, मुलताई, आर्वी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या फेऱ्या चालवल्या जातात। विशेष म्हणजे अमरावती विभागात सर्वात जास्त प्रवाशांची शिवशाही बसला पसंती व मागणी असल्यामुळे वरुड हे तालुक्याचे ठिकाण असून सुद्धा या ठिकाणाहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पहिली पसंती शिवशाहीला आहे। अमरावती विभागात सर्वात जास्त प्रवाशांची शिवशाही बसला पसंती व मागणी असल्यामुळे वरुड डेपोला जिल्ह्यातून सर्वात जास्त शिवशाही बसेस देण्यात आल्या आहेत। त्याची संख्या 7 आहे तर साध्या बसेसची संख्या 45 आहे। असं असताना सुद्धा केवळ आगार व्यवस्थापक, सहाय्यक वाहतूक नियंत्रक हे अधिकारी आगारात राहतच नसल्यामुळे व नियोजन शून्य कारभारामुळे एसटीच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे। त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात कमालीची घट होत असल्याचं निदर्शनास येत आहे। या सर्व नियोजन शून्य कारभाराला कारणीभूत असणाऱ्या आगार व्यवस्थापकावर निलंबनाची कारवाई करून प्रवाशांना चांगल्या दर्जेदार सेवा देण्यासाठी एसटी महामंडळाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे। विशेष म्हणजे नागपूर, अमरावती, पांढुर्णा, मुलताई या मार्गावर सकाळपासून ते सायंकाळपर्यंत प्रवाशांची चांगलीच वर्दळ असते। त्यामुळे या सर्वच मार्गावर खाजगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात अवैध मार्गाने प्रवासी वाहतूक करतात। या सर्व प्रकारामध्ये ज्या वेळेस खाजगी वाहतूकदारांची वाहने नागपूर, अमरावतीसाठी प्रवासी वाहतूक करतात त्या वेळेस वरुड आगारातील बसेस त्या मार्गावर उपलब्ध राहत नसल्यामुळे प्रवाशांना खाजगी वाहनाने जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो। बस स्थानकाच्या आतमध्ये खाजगी बसचे एजंट घुसून प्रवाशांना प्रलोभन देऊन पळवून नेतात। त्यामुळे या प्रकाराला आळा घालणार कोण असा प्रश्न निर्माण होतोय। आगार व्यवस्थापक जीवन वानखडे हे मोर्शी येथून ये-जा करत असल्यामुळे ते सायंकाळी 5 वाजताच मोर्शीसाठी निघून जातात व दुसरे अधिकारी झगडे हे सुद्धा नांदगाव पेठवरून अपडाऊन करत असल्यामुळे सायंकाळी 5 वाजतानंतर पासून ते दुसऱ्या दिवशी 11 पर्यंत डेपोत राहत नसल्यामुळे विद्यार्थी फेरी गेली नाही तर विद्यार्थ्यांना मोठा मानसिक त्रास सहन करावा लागतो किंवा एखाद्या कारणास्तव एखादी फेरी रद्द झाल्यास त्याला ॲडजस्ट करण्यासाठी कोणताच अधिकारी राहत नसल्यामुळे नियोजन कोलमडले आहे। निलेश लोणकर, विदर्भ न्यूज, वरुड।